5 जन है। क्या बोलते हैं इसको? नेक्टर एप्पल 5 पीस काटू। हां, नेक्टर ॲपल म्हणतात आणि ते खायला असे आंबट गोड लागतात. जरा बेटर लागायला लागलं तर ते घेऊन टाकूया थोडं खाण्यासाठी. कामधंदेच चालू आहे. जर कोणी इंस्टाग्रामवर असेल 10,000 5,000 त्यांचे फॉलोअर्स असेल, यूट्यूबला करत असेल ना, त्यांनी मेसेज करा. जर आमच्याकडून काही जर एखादं प्रमोशन तुम्हाला देता आलं तर नक्कीच देऊ. असं नका समजू सोशल मीडिया म्हणजे रिकामेच असतोय, दिसताना रिकामे दिसतोय, पण आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे यूट्यूबसाठी. तर जर कधी आपल्या जर काही हाऊसवाईफ कुठल्या असेल ज्यांना काही प्रॉब्लेम येत असेल यूट्यूबच्या संदर्भामध्ये, त्यांना आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकता. मी ते रिप्लाय करायचा प्रयत्न करेल, पण आज नाही, मी उद्या तुम्हाला रिप्लाय करेल, कारण की मी आज ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. त्यामुळे तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? मी सध्या आहे कुल्लूमध्ये आणि इथून थोडे आता ड्रायफ्रूट्स घेऊन जायचे आहेत. म्हटलं चला थोडे चांगल्या क्वालिटीचे भेटतील. त्यासोबतच थोडं केसर वगैरे घेऊन जायचं आहे, कारण की रोहिणी प्रेग्नेंट आहे, तुम्हालाही माहिती आहे, आणि घरी पण यूज होईल. त्या हिशोबाने पाऊस खूप होतो आहे. इथून थोडं घ्यायचा विचार चालू आहे. बाकी सगळेजण येतील खाली आता. त्यासोबत इथं फ्रूट वेगवेगळे खायला भेटत आहे. ते एक फ्रूट घे ना, त्यांना ते कापून दाखवलं ते दे ना. वो काट के कौन सा बताया तुमने? वो बताओ ना, दे दो ना, दे दो ना. तो डिस्काउंट दो ना उसमें. 200 बैग दे. ये फ्रूट क्या बोलते हैं इसको? नेक्टर एप्पल थोड़ा काट के दो ना हमें खाने के लिए. मैं नमक ये डाल के. इसमें से डाल देता हूँ। हाँ ठीक है ना. कितने निकालूं? एक 5 निकालो. वो सेम ही लगेंगे सब. पूरा ही डब्बा हो गया। नमक देता हूँ, नमक लगा के खाते रहिए। काट के दो ना, सब 5 जन है. क्या बोलते हैं इसको? नेक्टर एप्पल 5 पीस काटू। हां, नेक्टर ॲपल म्हणतात आणि ते खायला असे आंबट गोड लागतात. जरा बेटर लागायला लागलं तर ते घेऊन टाकूया थोडं खाण्यासाठी. अरे क्या ग्रीन एप्पल है क्या? हे कैसे दिया? 200। एवढे चांगले दिसत नाही, खराब दिसत आहे थोडे. खराब दिसत आहे थोडे. आंबट. और केसर वगैरह अपने पास? हाँ, आणि वगैरे सगळं काही इथे. म्हणजे चला थोडेफार खरेदी करून जाऊया आता. कुल्लूमध्ये आहेच तर प्रोडक्ट तर खूप आहे यांच्याकडे. चला मी आवरून घेतो आणि मग थोड्या वेळानंतर तुम्हाला भेटतो. ये क्या चीज़ का फ्रूट है? पीच है. ये टेस्ट में कैसा होता है? जूसी होता है, मैंगो का होता है। तो इसका टेस्ट बता सकते हो आप हमें? खट्टा मीठा टेस्ट बता सकते हो इसकी? टेस्ट तो आप खा के सामने नहीं कर सकते। मैंने तो बता दिया खट्टा मीठा। खट्टा है, ठीक है. कैसे है वो? 200 पीस किलो है। ओके ठीक है. सोबत एक इसमें नमक भी डाल के दो ना थोड़ा. डाल दिया सर। नहीं, ये भी खाने के लिए बाद में है कुछ कागद वगैरह. हे घेतलेत बघा खाण्यासाठी, छान आहेत. देते मी यांना पेमेंट करतो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना परत एकदा. तुम्ही विचारत असाल तर तुमच्या माहितीसाठी किंवा मला सांगायचं म्हणून सांगतो आहे की मी सध्या उज्जैनला आहे. महाकालेश्वरचं आम्हाला दर्शन करायचं आहे, त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहे. म्हणजेच जाता जाता आम्हाला उज्जैनला स्टे केला आहे. आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहोत. असा आमचा रूट होता. त्यामध्ये आता दर्शनाला किती वेळ लागतो यावर पण डिपेंड आहे की आम्ही आता किती वेळ लागणार आहे इथे. तर कारण की आता तिथून घरी जायला 11 घंटे लागत आहे. जवळपास 500 किलोमीटरचं अंतर आहे, त्याच कवर होऊन जाईल. तर मी आता पुढे जातो आणि मग तुम्हाला भेटतो. चला. तर फायनली आता घरासाठी निघायचं आहे. आम्ही उज्जैनच्या बाहेर निघलेलो आहे दर्शनासाठी. जवळपास 2-2.5 तास लागलेले आहेत आणि खूप घाम, म्हणजे कपडे पूर्ण ओले झाले होते. आणि नाश्ता म्हणाल तर नाश्ता पण आम्ही 11:30 वाजता केला. एवढी भूक लागली होती, पण ठीक आहे, महाकालचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आहे आणि आता आम्हाला घरी निघायचं आहे. त्यासोबतच सुदर्शनचे पाय देखील थोडेफार सुजलेले असं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्याचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊ. काय रे, पाय सुजले आहेत काय? थोडा त्रास झालाय, कारण काल आम्ही डायरेक्ट अंबाला ते उज्जैन 900-950 किलोमीटरचा टप्पा पार. कसं एवढं लवकर हाणलं तुम्ही? मला पण विश्वास बसत नाही, एवढं लवकर कसं काय आले ते. काही असो का नसो, पण लद्दाख पर्यंत रोड एकदम ओके.
थोडाफार 10-20-50 किलोमीटर खराब धरा, पण बाकीचं एकदम ओके. त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम झालेला नाही गाडी चालवायचा. पण पाय तर सुचणारच आहे, कारण 8-10 तास गाडीत बसायचं म्हटलं तेवढा प्रॉब्लेम होणं साहजिकच. सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, कारण मागं तरी गादी आहे म्हणून यांना समजा थोडा आराम आहे, इकडे तिकडे हलता येते. पण मस्त झालाय प्रवास, काही प्रॉब्लेम. आम्ही आहे ना ती गादी आणलेली मागे यांना झोपण्यासाठी, म्हणजे गादी वगैरे एरवी टाकत असतात ते. आता मला काय वाटत नाही की घरापर्यंत टाकायची गरज आहे. काय रे, नाही आता काही गरज नाही टाकायची. बघू आता, बघू. लेकरांसाठी वगैरे थोडंफार साहित्य वगैरे घेतलेलं आहे, उज्जैनमधून घेतलंय. तिकडे काही खरेदी करायला नव्हतं, तुम्हाला जसं व्हिडिओत मी दाखवलेलं आहे. बाकी 2-2 दिवस व्हिडिओ येत नाही, याच्यानंतर कंटिन्यू व्हिडिओ येतील आणि याच्या पुढचे तर खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. फक्त हे जरा काय, मी ट्रॅव्हलिंगमध्ये असलो ना, माझी व्हिडिओ शूट, एडिट आणि अपलोड करायला वेळ लागतो. त्यासोबतच माझे अजून 1-2 कामं आहेत जे मी तुमचं शेअर नाही करू शकत. त्या कामामध्ये देखील मला खूप वेळ जातो माझा, आणि सगळ्यांना डोकं लावावं लागतं. आता ते काय डोकं कसं लावावं लागतं ते तुम्हाला माहितीच असणार आहे, कारण की आता एक एजन्सी टाईप चालू केलेलं जे आहे ते तुम्हाला सांगतो. एजन्सी टाईप चालू केलेलं आहे, ज्यामध्ये मी प्रमोशन्स वगैरे सगळ्यांकडून करून घेत असतो, क्रिएटर लोकांकडून, आणि ते माझं मी काम म्हणून बघतो. तुम्ही म्हणता तर ओमदादाला काही काम नाही आहे, तर ओमदादाच्या मागे एवढे काम आहेत की ओमदादाला वेळच नाही आहे. आता तुम्हाला जेही बोलायचं असेल ते तुम्ही बोलू शकता. बरेच लोक म्हणतात सुदर्शन तुम्ही 2 जण रिकामे, ते ओमच्या नादी लागू. तुला म्हणतात ते ओमच्या नादी नको लागू, मी काय तू तुझे कामधंदे कर. कामधंदेच चालू आहे. जर कोणी इंस्टाग्रामवर असेल 10,000-5,000 त्यांचे फॉलोअर्स असेल, युट्यूबला करत असेल ना, त्यांनी मेसेज करा. जर आमच्याकडून काही जर एखादं प्रमोशन तुम्हाला देता आलं तर नक्कीच देऊ. असं नका समजू सोशल मीडिया म्हणजे रिकामेच असतोय, दिसताना रिकामे दिसतोय पण भरपूर काम असतंय. पण आता कसं आहे, ज्याचा त्याचा विचार आहे, ज्याचं त्याची बोलण्याची पद्धत असते, त्याच्यामुळे सगळेजण नाव ठेवतात, काही चांगलं म्हणतात. पण खरंच जे सोशल मीडियावर काम करताना त्यांना एक वेळेस नक्की मेसेज करा. 5,000 चालेल ना फॉलोअर्स? हा, 5,000 फॉलोअरची अट आहे. जर का तुम्ही इंस्टाग्रामला 5,000 फॉलोअर्स असतील तर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. आम्ही देखील तुमच्यासाठी ब्रँड प्रमोशन्स वगैरे आणू शकतो, कारण की मी खूप सारे कॅम्पेन चालवत असतो, ज्यामधून बऱ्याचशा लोकांना मी आता प्रमोशन्स वगैरे देत असतो आणि पेमेंट पण करत असतो. काही बार्टर असतात, काही पेमेंट असतात. मी 5,000 पर्यंत का म्हणतोय, कारण की आपली जी ऑडियन्स आहे ती खूप हाऊसवाईफ्स आहेत, आणि हाऊसवाईफमध्ये जास्त फॉलोअर्सवाले आहेत. ज्यांचे जास्त असेल त्यांना बी मेसेज करा, मला तसा विषय नाही आहे. पण मिनिमम तुमचे 5 ते 6,000 फॉलोअर्स असेल तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. याच्यात पाणी भरायचं लगेच, तो येईपर्यंत तेवढं काम होऊन जाईल. पाणी लागतं त्याला 3-4 लिटर. हा ना, बॉटल आहे ना आपल्याकडं, तिथून भरून आणा बॉटल 1-2 तेवढं आहे. हे बघा, हे काच पूर्ण खराब झालेला आहे. हे रस्त्यावरचे जे किडे आहेत ना, ते असे डायरेक्ट उडून येतात तिकडे आणि डायरेक्ट लागतात जोरजोरात, त्यामुळे ते मरतात आणि सगळे घाण होऊन जाते. हे बघा, गाडीवर चांगली वॉशिंग करून घ्यावं लागणार आहे. विजभाऊ आत्ता आलेले आहेत. विजभाऊचा प्रॉब्लेम तुम्हाला काय सांगा मित्रांनो. विजभाऊ कुठे गेले तर जेवणाचा त्रास, त्यांचा सगळा त्रास असतो, म्हणजे आयुष्य त्रासातच निघतंय त्यांचं. विजभाऊ काय त्रास होतो तुम्हाला, सांगा बरं मला. कालपासून तेच चालू आहे, 3 दिवस झाले प्रवास चालू आहे. आजचा आपला 8 दिवस पूर्ण झालेले. 8 कशाला रे, मग 9वा दिवस आजचा. 9 शुक्रवारपासून ते शुक्रवार 10 दिवस झाले वाटतं होते. नाही, 8 दिवस. 9 दिवस. आज 8 दिवस झालेले आहेत. त्यातले 4-5 दिवस म्हणजे मागं शेवटचे असेच चालू आहे. तर आता काय तुम्हाला सांगतो, 8 ते 9 दिवस झाले आम्हाला घरून निघून. मागच्या शुक्रवारी निघलो होतो आम्ही, आजचा शनिवार आलेला आहे आणि आज रात्री आम्ही घरी पोहोचणार आहे. म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ येईल तो फॅमिलीचाच व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी. बाकी तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे की तुम्ही मला मेसेज वगैरे टाकू शकता, जेणेकरून मी देखील तुमची थोडीफार हेल्प करेल. आणि पेट्रोल पंपवर बघा, इथं आम्हाला स्वस्त पडलं, आणि ही नायरा पेट्रोल पंप इथं आम्हाला 3 रुपयाने महाग पडतो. तिथं आम्ही टाकला नाही डिझेल, सॉरी. काय गोष्ट आहे काय माहिती, 2 पेट्रोल पंप. त्यांच्या पेट्रोल पंपामध्ये काय सोने चांदी टाकलेलं काय माहिती, कळतच नाही काही. आणि मागचं कोणतं होतं ते, इंडियन ऑइलचं होतं मागचं, पण तिथं ते एक्स्ट्रा पॉवरवालं होतं. ते 105 रुपये होतं. म्हणजे डिझेल देखील क्वालिटीनुसार चेंज होत होतं. कदाचित ते असेलही चांगलं, पण नायराचं आणि यांचं सेमच होतं, तरी देखील तिथं 102 आणि इथं 99 रुपये होतं. तर मग ते डिफरन्स मला समजलंच नाही काय तर. आणि ज्यावेळेस आपण 40, 45, 50 लिटर गाडी फुल करत असतो त्यावेळेस ती अमाऊंट खूप मोठी होऊन जाते. मग तेवढं नाही आपण अफोर्ड करू शकत, एवढं शिल्लक पैसे देणं, असा विषय असतो. आता आम्ही सध्या उज्जैनच्या बाहेर निघतोय. आता लवकरात लवकर घरी पोहोचायचं आहे. दुपारचं जेवण देखील बाकी. आता थोडे पोहे खाल्ले, इंदोरी पोहे खाल्ले आज. रविवार कशी होते इंदोरी पोहे, तुला आवडले की नाही? छान होते, आणि त्यात साखर टाकलेली होती, त्यामुळे मला साखर थोडी पाहिजेच पोह्यामध्ये, आणि ते मला तसेच आवडतात पोहे, आणि तसेच होते जसे आवडतात तसे. हां, आणि मी लास्ट टाइम घरी केले होते, सेम मला तसेच लागले, आवडले. जसे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी इकडे एकदा खाल्ले होते इंदोरी पोहे, आणि त्याच पद्धतीने घरी आईच्या चॅनलवर आपण रेसिपी बनवली होती, आणि ती खूप छान व्हायरल पण झाली ती, मला आवडली. इकडचे पोहे म्हणजे ते 1 नंबर असतात. MP चे जे भेटतात इंदोरी पोहे बेस्ट आहेत. महाराष्ट्रीयन तर बेस्ट आहेच,
त्यानंतर जर कुठला आवडत असेल तर आपण MP चे खाऊ शकतो. म्हणजे असं गालबोट लावण्यासारखं किंवा नावबोट ठेवण्यासारखं असं काहीच विषय नाही आहे. आता बघू पुढे काय, कारण की इकडे तर काय आम्हाला तुम्हाला सांगतो आम्ही डायरेक्ट -2-3 डिग्री किंवा -5 डिग्रीपासून डायरेक्ट 40 डिग्रीमध्ये आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला समजणच आमच्यासोबत काय व्हायला लागले. नुसतं घामाघूम रे कसं वाटतंय. आणि चेहरा सुद्धा स्वतःचा बघू वाटत ना आरशात. तिकडं चेहऱ्यावर एक ग्लो होता, इकडं आले की तो ग्लो गायब झाला. आता चेहरे काळवंडल्यासारखे वाटायले स्वतःला. ऊन कालपासून ऊन लागली. विजय भाऊ काय म्हटला म्हणे, मी इथं तिथं कॅमेरा काढतो व्हिडिओसाठी. तिथून निघल्यापासून कॅमेराच काढला नाही व्हिडिओसाठी. विचार करा म्हणे, माझा चेहरा मला बघूच वाटत नाहीये. आणि विजय भाऊनं पण आता 1 दिवस 8 व्हिडिओ टाकणं चालू केला. काय विजय भाऊ? हो, आता कसं आहे व्यवस्थित व्हिडिओ बनवायचे आहे. आता पण मागं पुढे चालू होतं माझे पण व्हिडिओचं. म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसेच व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळे. त्यामुळं काय आहे माहिती आहे का, आता आम्ही गाडीत बसून आमचे थोडेफार डिस्कशन होतात त्याविषयी त्याला थोडंफार सांगितलं की बाबा काय आपण ऑडियन्स जवळ टाकायला पाहिजे, काय नाही टाकायला पाहिजे. आता ठीक आहे, माझेही कॉन्टेंट काही चुकत असतील, मी कुठला काही देव वगैरे नाही किंवा कुठला परफेक्ट माणूस नाही, पण मला जेवढा यूट्यूबमधला अनुभव आलेला आहे त्याच पद्धतीने मी शेअर करत असतो. इवन इजू भाऊला नाही, सगळ्यांना शेअर करत असतो. ताई असू द्या, राम असू द्या किंवा मग आपले यूट्यूब फॅमिली असू द्या, सगळ्यांना मी सांगतच असतो की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे यूट्यूबसाठी. तर जर कधी आपल्या जर काही हाऊसवाईफ कुठल्या असेल ज्यांना काही प्रॉब्लेम येत असेल यूट्यूबच्या संदर्भामध्ये, त्यांना आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करू शकता. मी ते रिप्लाय करायचा प्रयत्न करेल, पण आज नाही, मी उद्या तुम्हाला रिप्लाय करेल, कारण की मी आज ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही सांगा. आणि माझं मत काय आहे, यूट्यूब जे आहे ते ओपन प्लॅटफॉर्म आहे, तिथं कोणीही व्हिडिओ बनवू शकतं. असं म्हणत नाही की मी सगळ्यांनाच व्हिडिओ बनवा. ज्यांना इच्छा आहे, ज्यांना वाटते 4 पैसे आपल्याला कमवायचे त्यातून, त्यांना हे करू शकता. त्यासोबतच तुम्ही इंस्टाग्रामवर थोडेफार फॉलोअर्स जर काही वाढलेले असेल तर मला मेसेज टाका. तुम्हाला ब्रँड कोलॅब थोडेफार मी माझ्याकडे आले तर मी देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला तुमचंही चालून जाईल आणि मलाही थोडंफार काम भेटेल. त्यामुळं आणि आपण पुण्याला नाही का ओम आणि आम्ही सगळे मिळून काय करणार आहे, एक सेशन ठेवणार आहे, सोशल मीडिया कसा ग्रो करायचा आणि त्यातून इन्कम कशी मिळवायची. तर त्यासाठी एक सेशन ठेवणार आहे. लवकरात लवकर त्याविषयी आम्ही अपडेटही करू तुम्हाला. आणि त्यात इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तिथे येऊ शकता. ते काही त्याला थोडेफार चार्जेस ठेवणार आहे आपण आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा येऊ शकेल. म्हणजे प्रत्यक्षात ओमकडून ज्या गोष्टी कळायला पाहिजे की ज्या सोशल मीडियामध्ये त्याने जे केलं आहे ते त्याचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो असं मला वाटतं. मलाही तेच वाटतंय. आपण एक सेशन ठेवूया जेणेकरून त्यामध्ये सगळ्या आपल्या लेडीजला येता आलं पाहिजे. तिथं मी जे इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला खरं सांगतोय, मी एक टेक्निकल क्रिएटर असल्यामुळे मला त्यातलं माहिती आहे की थोडंफार कशी व्हिडिओज अपलोड केले पाहिजे, काय कॉन्टेंट केलं पाहिजे. आता ज्याही लोकांना नावं ठेवायचे असेल, नावं ठेवायला ते देवालाही नाव ठेवतात, त्यामुळे त्यांना आपण एंटरटेन करणारच नाही आहोत. पण जे जेन्युअन लोक व्हिडिओज बनवतात त्यांच्यासाठी मला काहीतरी मार्गदर्शन करायचं आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, त्यांच्या घरी देखील थोडेफार पैसे आले पाहिजे, एवढाच माझा एक हेतू आहे. आणि त्यासाठीच मी काय करणार आहे, एक सेशन ठेवणार आहे ज्यामध्ये आपण पुण्यामधल्या ज्या लेडीज आहेत किंवा जवळपासच्या लेडीज आहेत त्या सेशनला येतील, पूर्ण माहिती घेतील आणि थोडंफार आपलं ग्रो करतील चॅनल वगैरे. काय वाटतंय सुदर्शन? जमतंय ना, कारण भरपूर जणांचे कमेंट येतात किंवा कॉल येतात किंवा मेसेज करतात की दादा आम्हाला हे झालंय, असा प्रॉब्लेम झाला, व्ह्यूज येत नाही, हे प्रॉब्लेम आहे, सोशल मीडियाचं कसं कधी पोस्ट करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं जर तुम्हाला ज्ञान भेटलं, ज्यांना आवड आहे ना ते 100% हे करणार आहे. आणि इथं काही असं काही एवढं हे करायचं काम नाही आहे की पैसे डुबण्याचं याचं त्याचं. आता भरपूर प्रकार चालू आहे ना ते पैशाचे याचे. आणखी एक गोष्ट मला सांगायची की आता कसं आहे, ओम भाऊचं चॅनल आहे खूप मोठं, त्यामध्ये कमेंट पण 500-400 येणार. प्रत्येक कमेंटला रिप्लाय करणं किंवा तुम्ही जर काही फोन केला तर प्रत्येक कॉल रिसीव्ह करणं हे शक्य होणार नाही. पण त्या सेशनमध्ये जर आला तर तुम्हाला ते सगळे प्रश्नाची उत्तरं मिळतील जे तुम्हाला पडलेले असतात आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदाही होऊ शकतो. तर सेशन कधी असणार आहे, काय असणार आहे, सर्व इन्फॉर्मेशन आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेलच. चला आता आम्ही निघतो घरी. बाकी आजचा व्हिडिओ थोडा छोटाच झालेला आहे, तो जरा सांभाळून घ्या. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. त्यासोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर देखील देणार आहे, ज्या नंबरवर तुमचे जर काही 5000 फॉलोअर्स असतील तुम्हाला मला मेसेज करू शकता. ओके. किंवा आमचं एक इंस्टाग्राम चॅनल आहे सोशल सोल्युशन PR, सोशल सोल्युशन PR.
ज्यावर तुम्हाला काही कोलॅब केलेले व्हिडिओज देखील दिसतील आणि 150 समथिंग त्याचे फॉलोअर्स आहे इंस्टाग्रामला. त्या अकाउंटला जर का तुम्ही मेसेज पण केला तर डायरेक्ट माझ्याकडे मेसेज येऊन जाईल. तर प्लीज तुम्ही जर का त्यांचे फॉलोअर्स असेल 2-4 हजार 5 हजार 10 हजार आणि थोडेफार व्ह्यूज वगैरे चांगले असेल तर नक्कीच मी तुम्हाला तिथे हेल्प करेन. चला सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची. आता घरी जातोय. बाकी बघूया उद्याचा व्हिडिओ येईल तुमच्याजवळ. तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र.